नमस्कार, मी निशा खोसरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे। त्याच्यावर जाऊन क्लिक करा, तुम्हाला माझ्या छान छान मालवणी रेसिपीज बघायला भेटतील। तर मैत्रिणींनो, ही आहे वेगळी रेसिपी, म्हणजे आंब्याचं रायता बोलतो आम्ही याला। ती रेसिपी आहे। काल आम्ही आंबे थोडेसे आणलेले बाजारातून, तर ते आंबे कापून मी ह्या बिया आहेत त्या आम्ही खाल्ल्या नव्हत्या, तशाच मी डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवलेल्या। तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काय करायचं, दुसऱ्या दिवशी आपल्याला जर आंब्याचं रायता करायचं आहे ना, तर त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या। आणि काय करायचं, आता हे काढून मी फ्रीजमधून काढून घेतले आणि बघा थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि हे करून उकडत ठेवले। ते बघा थोडंसं पाणी टाकायचं आणि उकडत ठेवायचे। आता अख्ख्या आंब्यांचं जेव्हा रायता करतो आम्ही, जेव्हा रायवळी आंबे पिकतात तेव्हा गावी रायता करतो ना, तेव्हा त्याची फक्त सालं काढायची आणि उकडत ठेवायची, मग त्याची सगळी स्किन भेटते। पण आता या हापूस आंब्याची सगळे एवढं कुठे रायता करणार, एवढे ते महाग आंबे घेणार, त्याचा रायत्यासाठी वापर नाही करू शकत आपण। मग काय करायचं, आपल्याला खाल्लेली सवय असते म्हणून काय करायचं, ह्या अशा बिया ठेवायच्या। तर आता बिया हा उकडत ठेवल्या आहेत मी, आता उकडून थोड्याशा 5 ते 10 मिनिटं असं उकळवायच्या आणि एकदम गार करून घ्यायचं। मग हे पाणी पण टाकायची गरज नाहीये आपल्याला। आता एकदम गार करून झालं ना की मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते काय आहे ती। हे बघा आता उकडून पूर्ण थंड झाले आहेत। आता काय करायचं, तुम्हाला हाताने जर असं इकडून घ्यायचं असेल ना तर हाताने पण घेऊ शकता, पण काही जणांना हाताने केलेलं आवडत नाही, म्हणून आपण काय करायचं, हे बघा चमच्याने असं व्यवस्थित त्याची सगळी स्किन काढून घ्यायची। चांगले उकडले ना की लगेच त्याची स्किन निघून येते। त्याची चमच्याने व्यवस्थित असं करून घ्यायचं। दिवशी कधीतरी भाजी करायचा कंटाळा आला असेल ना, तर हा उपाय मस्त आहे एकदम। बघा तुम्ही डाळ भात आणि हे आंब्याचं रायतं किंवा भाजी असेल तर भाजी आणि त्याच्यासोबत हे एक पर्याय म्हणून मस्त अशी रेसिपी तयार होते बघा, आणि छान लागतं चवीला। आता काय करायचं, हे जर करायचं असताना ना आपण जाड भांडं घ्यायचं, काहीतरी जाड बुडाचं, कारण की लसूण टाकणार आणि लगेच त्याच्यामध्ये मसाला थोडासा टाकायचा आहे, तो जळू नये म्हणून अशी जाड कढई किंवा लंगडीमध्ये ठेवा। आता मी कढई ठेवली आहे तापत, दाखवते तुम्हाला। थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला। आता हे बघा मी थोडंसं तेल टाकलं आहे। तेल टाकून झालं की लगेच राई टाकून घेऊया। राई थोडीशी तडतडली ना की जिरं टाकूया आपण। राई तडतडायला द्यायची, नाहीतर ती कच्ची खूप खराब लागते। पटकन होणार असं हे आंब्याचं रायता आहे बघा। त्या गावाकडे आंबे पिकले, रायवळ आंबे ना, की रोज हे खाल्लं तरी आपल्याला आवडतं, म्हणून सगळी लोक असं हे करतात, रोज करतात। जरी भाजी सोबत असली ना तरी पण हे असं थोडंसं असलं की चांगलं लागतं, जेवायला खूप मजा येते। तर गरमीमध्ये, गरमी आहे सध्या, उन्हाळा सीझन आहे, त्याच्यामध्ये आंबट प्रकार काहीतरी असला की आपल्याला जेवायला जरा चांगलं वाटतं। आता आपण जिरं टाकूया बघा, राई तडतडली आहे, जिरं टाकूया, लगेचच लसूण टाकते। कढीपत्ता टाकला बघा, थोडासा हिंग टाकायचा आहे बघा। आता काय करायचं, लसूण थोडी लाल होत आली ना, थोडीशी लाल करायची लसूण, कारण एकदम जर आपण एकदम लाल झाल्यानंतर, जर एकदम करपल्यानंतर जर मसाला टाकला ना तर मसाला जळतो, म्हणून काय करायचं, थोडीशी लाल लाल झाली ना की बारीक गॅस ठेवायचा आणि हा थोडासा मसाला टाकायचा आहे। तो मसाला टाकला की ढवळायचं थोडंसं आणि लगेच हे टाकून घ्यायचं, तर मसाला काळा पडतो। हे करताना ही एक काळजी नक्की घ्या, मसाला काळा पडायला देऊ नका। याची फोडणी दिली ना, त्याला थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आता बघा थोडंसं मी मीठ टाकते, कारण गूळ टाकायचा आहे, गुळामध्ये मिठाचा प्रकार असतो म्हणून थोडंसं मीठ टाकलं। आता हे कढई धुवून मी पाणी घेतलं आहे ना, ते थोडं टाकून घेते। जराशी ह्याला उकळी आली की टाकायचा आहे आपल्याला गूळ।
हे बघा आता ह्याला उकळी येत आली आहे ना, आपण लगेच गूळ टाकून घेऊया, कारण गूळ विरघळायला वेळ लागणार आहे थोडा. गूळ पावडर असेल तीही टाकू शकता, साखरही टाकू शकता, पण गुळाने कशी थोडी चव वाढते म्हणून गूळ टाकायचा. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही गूळ टाका. मी हा बघा हा एवढासा गूळ घेतला आहे. बघायचं जर आंबट लागलं तर थोडी साखर पण टाकू शकता तुम्ही. गॅस बारीक करून ठेवायचा आणि गूळ ना विरघळायला द्यायचा व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये काही टाकायची गरज नाहीये ना, वेलची नाही काही. छान असं मी लॉकडाऊन मध्ये शिकली यायला, कारण की गावी जायला भेटत नव्हतं. ड्रायव्हर आंबे भेटत नव्हते गावी गेल्याशिवाय, म्हणून म्हटलं हे असं करून बघूया तरी छान होतं हे रायतं. असं अशा प्रकारे पण खूप छान होतं रायतं. हा गूळ चांगला विरघळू दे, नंतर मी दाखवते तुम्हाला. हे बघा मैत्रिणींनो, आपला आता हे आंब्याचा रायता आहे ना तयार झालेला आहे. आता बघा हे स्किन आहे ना ह्या बीची, त्याच्यामध्ये गुळाचा गोडपणा पूर्ण जातो, म्हणून असं बारीक गॅसवर थोडा वेळ उकळवायचं त्याला. गुळ घातल्यानंतर छान असं चोपायला जेवताना ना खूप छान लागतं. खाताना खूप चांगलं लागतं. अशाच प्रकारे तुम्ही करा, कारण भाज्या आपण वर्षभर त्याच खात असतो. हे आंब्याचं रायतं कसं ह्या 1-2 महिन्यामध्ये आंबे पिकल्यानंतरच आपण खातो केलं की, म्हणून सांगते अशा प्रकारे तुम्हीही करा. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार.